MH52 न्यूज। गणेशपूर तालुका चाळीसगाव मध्ये मेंढपाळांच्या समोरच बिबट्यांचा हल्ला, एक मेंढी ठार, परिसरात भीतीचे वातावरण। गणेशपूर तालुका चाळीसगाव दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता गणेशपूर शिवारात पुन्हा एकदा बिबट्यांचा कहर पाहायला मिळाला। दिलीप गोविंदा माने यांच्या शेतातील मेंढपाळांच्या डोळ्यांसमोर 2 बिबट्यांनी अचानक शेतात प्रवेश करून कळपातील एक मेंढीची निर्दयपणे शिकार केली। या प्रकारामुळे मेंढपाळ भीतीने थरारून गेले असून गावातील आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। या घटनेने गावात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रशासनाच्या धोरणांचा मोठा सवाल उभा केला आहे। गंभीर पार्श्वभूमी। मागील वर्षी याच गणेशपूरमध्ये एका निष्पाप मुलाचा बळी गेला होता, तर नांदगाव तालुक्यातील एका मेंढपाळाचा बळी पडला होता। या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बिबट्यांचा हल्ला होणे चिंताजनक आहे। ग्रामस्थांची मागणी। गणेशपूरचे पोलीस पाटील श्री भागवत सूर्यवंशी यांनी वनविभागाला तत्काळ माहिती देऊन बिबट्यांचे पिंजरे लावण्याची आणि सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाही तर कधीही मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। महत्त्वाचा प्रश्न, विकासाचे वेग आणि वन्यजीवांचा ताण, आपला संघर्ष कधी संपणार? गणेशपूर परिसरातील जनतेच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी वनविभाग आणि प्रशासनाने तत्काळ कृती करणे काळाची गरज आहे। खास अहवाल मीडिया न्यूज चॅनेलसाठी। ही सद्यस्थिती केवळ एका गावाची कहाणी नसून ग्रामीण भागातील मानवी जीवनाविरुद्ध वन्यप्राण्यांच्या वाढत्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आज कृती केली नाही तर उद्या कदाचित खूप उशीर होऊ शकतो। इकडे होता त्या मक्काच्या मी सांगणे का आपण बॅटरी मारले तो डोळे चमकले त्यांची। दोन आहे का? हा दोन आहे का? हा दोन संघ आहे दोघं? हा दोघं संघ। मेंढीची बच्चा आहे ना आम्ही आल्यावर गेले का? हा घुसमा काय सांगतात? लागत होते त्यांचे इथंच बसेल असं इथंच शिरले असं पलीकडे गिनी गावतात जाणार नाहीत त्याला जाणार रक्त खायला ते यायची नाही आता डबल जर का मारते ना रक्त तोंडी लागेल म्हणजे भांड्या सुटल्यानंतर बिलकुल